20 ते 30मध्ये साधारण तुम्ही तुमच्या बॉडी वेटला 40नी मल्टिप्लाय करू शकता. सपोज तेव्हा तुझं वजन होतं 70 किलो. ऑलमोस्ट 2800 कॅलरीज तुझा बॉडी बर्न करतो ॲट रेस्ट. कारण तो वय तसा आहे, म्हणजे ॲक्टिव्ह आहे, टेस्टोस्टेरोन हाय असतो, सगळं हाय असतं. 30 to 40मध्ये आला तर ते 400नी ड्रॉप झाला. ऑलमोस्ट 10-15%. जिम कर, रनिंग कर, काही कर. त्याच्यानंतर 40 ते 50 आला की अजून 10% कमी. तर हे कमी होत होत जेव्हापर्यंत तुझं वय 50 झालं, तुझा मेटाबॉलिक 1800 आहे, पण तुझा ओव्हर कॉन्फिडन्स अजून 28ला चाललाय. हे सगळ्यांबरोबर होतं. कितीतरी लेडीज आमच्याकडे येतात आणि म्हणतात, सर 38ला तर माझं वजन 60 होतं, सगळं छान होतं, तर काय 43 झाला, अचानक माझं वजन 10 किलो वाढलं. काय बदललं नाही, ते तेच घरचंच चांगलं जेवण खात आहेत, काही तेल वाढवलं नाही, साखर आणि व्यायाम पण करतायत. फरक काय पडला? जेव्हा तुम्ही झोपता ना रात्री, आधी तुमची बॉडी पर मिनिट पर आवर जास्त कॅलरी बर्न करायची, आता ते नाही होत, पण तुम्ही तेवढंच खाताय. तर आता आपल्याला आपल्या जेवणामध्ये एक करेक्शन करायचं. डॉक्टर रमाकांत पांडांनी एक छान बोललं होतं की 30पर्यंत 3 meals इज ओके. आफ्टर दॅट यू हॅव टू रिड्यूस 1 meal इफ यू आर नॉट एक्सरसाइजिंग टू मच. तर हे एक सवय लावायची की नको. आणि बेसिकली 3rd-4th meal तेच असतो, ऑपॉर्च्युनिटी.